हरी हरी रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
सुखाचे आले सर्व सुखाचे आले हेलो पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते पक्षी अंगाने उतरते एका गुंतोया राहते 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 पक्षी अंगनी उतरते पक्षी अंगनी उतरते
पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी उतरती उतरती पक्षी अंगणी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी संसारी
कैसे
तारी वाजवा आई बोलू नका हो, बोलू नका. त्यांना बसायला जागा द्या नाही तर खुर्ची द्या. माझा आवाज मोकळा करा. हरी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. विठ्ठल विठ्ठल दयांचे गेले आसमान होय सकळ विद्यांच्या अधिकरण. त्याची बंधू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता. महायोग पीठे तटे विवरथ्यम वरम पुंडलिकाय दातुर् मुनीन्द्रं. समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग गुरु प्रथमानंद. पांडुरंग गुरु त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या आतार देहे आपुले छपाळुनिया बले. वरी वैसव पाहुले सगुरुंच अलंका परिरम्य सिंहासनस्थम
पदांभोज तेजस्फूर्ति प्रदेशम विदितादिदैवहि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिवश ज्ञानदेवं वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणे उतरली ते का गुंतुनी या राती तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. आता कुणी बोलू नका आई, तुम्ही बोलू नका, आपण नंतर गप्पा मारू. आता माझा ऐका, नंतर मी तुमचं ऐकते, चालेल? आता तुम्ही शांत बस आणि तुम्ही पुढे सरून बसा. अच्छा, माझ्याकडे असं मान वरती करून बघावं लागेल. त्याचे असं असं बसले तसे बसा. हां, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. पैठण निवासी भगवान परमात्म्याचे लाडके भक्त, ज्यांना शांती ब्रह्म असं म्हटलं जातं, ज्यांनी प्रपंचही उत्तम केला आणि परमार्थही उत्तम केला, असं वारकरी संप्रदायातील जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, वारकरी संप्रदायाला भक्कम असे खांब देणारे भगवान परमात्म्याचे लाडके परमभक्त पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा गोड असा 4 चरणाचा पक्षांचं वर्णन करून मनुष्याला जीवन जगत असताना, प्रपंचात असताना, जन्माला आलेले असताना, प्रपंच करत असताना तो प्रपंच कसा करावा याचं उत्तम उदाहरण देऊन, म्हणजे दृष्टांत देऊन सिद्धांत सांगणारा गोड असा 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या नियमावलीनुसार, वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार अभंगाच्या भावार्थापुरी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य. या न्यायाप्रमाणे आजच्या गोष्टीचं औचित्य साधून कीर्तनाचा सोहळा आयोजित करणारा हा संपूर्ण जाधव परिवार, या परिवारातून हरवलेली माय, या घरातून हरवलेली आजी, या घराचा आधार, घराचं मांगल्य, घराचं पावित्र्य, जे कैलासवाशी यमुना ज्ञानदेव जाधव यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा समस्त यादव परिवाराच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्त परायण उत्कृष्ट ज्योतिष तज्ज्ञ आमचे प्रसादजी काका कुलकर्णी यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली आहे. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये मी जास्तीचा वेळ न दवडिता कार्यक्रमाला उभ्या असणाऱ्या, माझ्या पाठीमागं असणाऱ्या सर्वच आमच्या वारकरी संप्रदायावरती एक निष्ठा असणाऱ्या सर्वच आमच्या सगळ्या माता मावल्या, आदरणीय उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्त परिणामच्या पुष्पाताई महाराज गोष्टे, आदरणीय आमच्या सुमनताई असते, सगळ्यांची नावं माझ्या परिचित नाहीत, त्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करते आमच्या विनेकरी ताई असते. त्याचबरोबर कार्यक्रमाला ज्यांची गायनाची साथ आहे आणि मृदंगाची साथ आहे अशी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कलाकार मंडळी हरिभक्त परायण, मला वाटते आताच महाराजांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आदरणीय, अतिशय निष्ठावंत आणि वारकरी संप्रदायात एक उज्ज्वल भविष्य आणि मृदंगाचे महामेरू, जावली तालुक्याचं आणि सातारा जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचंच एक वैभव असणारे हरिभक्त परायण आमचे बंधू सौरभजी दादा धनावडे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. गोड असे मृदंगाचार्य, हसतमुख चेहरा, अतिशय प्रेमळ स्वभाव, असं एक वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील गोड गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्त परायण आमचे ऋषीदादा पांचाळ, आदरणीय हरिभक्त परायण आमचे स्वररत्न संकेत दादा जगदाळे गुरुजी, गोड अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आदरणीय दादा, आणि संपूर्ण कीर्तन शूटिंग करण्याचं काम करतायत आमचे काकाशी, सर्वांच्या चरणाला स्पर्श करते आणि अभंगाला प्रारंभ करते. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे, बहुतेकांच्या परिचयाचा आहे. बऱ्याच जणांच्या मुखामध्ये हे वाक्य असतं, तैसे असावे पक्षी अंगणी उतरते आणि ते का गुंतून राहत, एवढंच आम्हाला माहीत आहे की नाही. अभंगाचा अर्थ पाहायचं झालं तर नाथ महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये, भागवत ग्रंथाच्या 9व्या अध्यायामध्ये अतिशय गोड वर्णन केले ते म्हणजे पक्ष्यांचे. नाथ महाराज म्हणतात माणसापेक्षा पक्षी फार उत्तम आहेत. ते प्रपंच करताना गुंतून राहत नाही, माणसाचा स्वभाव आहे गुंतून राहणं.
तो एवढा गुंतत राहतो की त्यातनं बाहेर पडणं त्याला अवघड होतं. म्हणजे माया वेष्टीला जीव माझा रे, त्या मायेचं आवरण त्याला धरतं आणि त्याच्यामध्ये ती व्यक्ती गुंतून राहते. पण नागबाबा इथं वर्णन करताना म्हणतात की माणसानं कसं प्रपंचात असावं, आणि याचं एक उत्तम उदाहरण, एक उत्तम दाखला, एक उत्तम दृष्टांत आमच्या समोर सांगावं ते म्हणावं पक्षी अंगणी उतरती. एखाद्या पक्षाला तुम्ही सुपात जर पाकडत असाल तर मुठभर धान जेव्हा तुम्ही अंगणामध्ये टाकता ते पक्षी येतील या उद्देशानं. म्हणजे जुन्या महिला टाकत होत्या, कलियुगातल्या टाकत नाहीत. कलियुगातली माणसं एवढी कंजूस आहेत, उष्ट्या हाताने कावळा उठवणार नाहीत. बरोबर का नाही? उष्ट्या हाताला सुद्धा कदाचित हाताला उष्ट लागलं तर त्यातला एक कण कावळ्याला जाईल म्हणून आपली बोटं संपूर्ण धुतल्यासारखी स्वच्छ करणारी ही कलियुगातली माणसं आहेत. उष्ट्या हातानं म्हण आहे का नाही आपल्याकडे, उष्ट्या हातानं सुद्धा कावळा उठवणार नाही, एवढी माणसं कंजूस आहे. मग ते गुंतून राहतात प्रपंचामध्ये. पक्ष्यांचा स्वभाव तसा नाही. ते पक्षी अंगणात आलं स्वतःचं, आपण बघितलं पसाभर म्हणजे किती, ओंधळीत बसेल एवढं धान आपण अंगणामध्ये टाकलं. ते टाकणाऱ्या महिला वेगळ्याच होत्या. ते पसाभर धान अंगणामध्ये पडलं तर ते धान वेचण्याकरता जे पक्षी अंगणामध्ये येतात, एवढं ढीगभर दिसलंय, हावरटपणासारखं ते सगळंच उचलून येणं हा पक्ष्यांचा स्वभाव नाही. स्वतःच्या नाजूक चोचीमध्ये जेवढं बसेल, जेवढं मावेल तेवढंच उचलून घेऊन जातात. बाकीच्याचा मोह करत नाही ते पक्षी आहेत. पण आपला खिसा दोन्हीही भरलेला असताना अजूनही वरचा खिसा भरावा अशी अपेक्षा करणं हा माणसाचा स्वभाव. त्यामुळे आपण गुंततो, पक्षी गुंतत नाही. ते काय करतात, अंगणामध्ये उतरतात. ते का गुंतूनी राहते. भरपूर ढीग दिसतोय म्हणून ते गुंतून बसलेत असं कधी झालंय? स्वतःच्या चोचीत बसतील एवढंच घेऊन जातात. ते का गुंतून या राहते, ते गुंतून राहत नाही. हा पक्ष्यांचा स्वभाव आहे. आपलं प्रारब्ध कसं आहे? तू नाथ बाबा म्हणतात की तुम्ही प्रपंचात तैसे असावे. तुम्ही आलात ना, मोजका चुटक्या रूपी प्रपंच करा, पण समाधानाचा करा, सुखाचा करा, आनंदाचा करा. जास्त गुंतत बसू नका. कितीही गुंतला तरी कौतुक करणारं कुणी नाही, शाबासकीची थाप देणारं कुणी नाही, आणि शेवटी एकटाच आलाय, एकट्यालाच जावं लागणार आहे. किती प्रपंच केला इथं सोडावा लागणार आहे. ते का गुंतून राहते, त्यांचा स्वभाव घ्यायचा. म्हणून तैसे असावे. कशात झोपल्या का काय? तैसे असावे संसारी. तसं संसारात राहावं. जो वरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत प्रारब्ध, काहींचं प्रारब्ध चांगलं असतं, काहींचं प्रारब्ध वाईट असतं. हा प्रारब्धाचा खेळ आहे. बरोबर ना? प्रारब्धाची जोडे धन आणि प्रारब्धाची वाडे. प्रारब्धात असेल तर धन जोडलं जातं, प्रारब्धात असेल तर तुम्हाला मान मिळत असतो. पण मी एकच वाक्य सांगेन, माणसानं धन कमवण्यापेक्षा, माणसानं मान कमवण्यापेक्षा माणसानं जीवनात येऊन गुण मात्र कमवावे. विठ्ठल विठ्ठल. काय करायचं? जोरी प्राचीनाची दोरी. प्रारब्ध चांगला असेल तर सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तसं तुम्हाला संसारात राहता आलं पाहिजे. महाराज अजूनही काहीतरी आमच्या मनामध्ये खंत आहे, कसं राहावं सांगा ना. नाथ महाराजांनी छान दृष्टांत दिला. वस्ती कर वस्ती आला. एखादा वाटसरू रस्त्याला प्रवास करतो आणि तो प्रवास करत असताना तिन्ही सांज झाली, सूर्य मावळतीला गेला, अंधार पडायला सुरुवात झाली, आणि अंधार पडला की त्याला असं वाटतं कुठंतरी वस्तीला थांबावं. कोणाच्या तरी घराचा आसरा घेऊन तो व्यक्ती तिथं मुक्कामाला जातो. ऐकताय ना? ती व्यक्ती तिथं मुक्कामाला जाते. मुक्कामाला ज्या घरी जाते त्या माणसाची रात्रभर चर्चा करते. प्राप्त काळी उठून गेला, तो राहील का तिथे? नाही ना. तसा देह वस्ती कराय, वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. म्हणजे जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत थांबला, त्याचं संपलं की तो याचा भरोसा आहे का? नाही ना. नाथ महाराज म्हणतात जसा प्रवासी येतो तुमच्याकडे मुक्काम करतो, एखादा पाहुणा येतो तो राहतो. एखादा पाहुणा आला म्हणजे तो काही वर्षभर आपल्याकडे बैठक मानून बसतो का? त्याचं काही येण्याचा मर्यादा आहे, त्याची काही काळ आहे. 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, 4 दिवस राहील, पण प्राप्त काळी उठून जाईल. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी उठून गेला. नाथ महाराज शेवटी म्हणतात बाबांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला एकच सार सांगतो, ऐका. एका जनार्दनी शरण. कोणाला शरण जा? जो विठेवर उभा आहे त्या मालकाला शरण जा. आयसे आस्था भय कवन. त्याच्या पाठीमागं भगवान परमात्म्याची ताकद आहे, त्याच्या सोबत भगवान परमात्मा आहे, त्याला भीतीची गरज आहे का? नाही. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं चिंतन गोड आहे. महाराज आम्हाला प्रश्न असा निर्माण होतो, कोण नाथ महाराज आहेत? आम्हाला संत माहित नाहीत. आहेत का माहिती? ज्ञानोबराया, संत तुकोबराया, संत नामदेवराया, संत नाथबाबा, हे 4 संतांचं नाव आमच्या मुखावर. 18 जातीमध्ये जन्माला आले. प्रत्येक संतांचं चरित्र गोड आहे, चिंतनीय आहे आणि अभ्यासण्यासारखं आहे. नाथ महाराज
महाराजांचा विचार केला तर बाबा नाथ महाराजांच्या बद्दल मी आता या अनुषंगानं फक्त एकच दृष्टांत तुमच्या समोर सांगू शकते, तो म्हणजे वरुण सगळी पित्र खाली जेवायला आणण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे त्यांना नाथ महाराज. आमची पित्र कधी जेवायला आली नसती, पण नाथ महाराजांनी ती त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. पितृपक्ष चालू आहे ना, पितृपंधरवडा आहे की नाही? काय हो या पितृपंधरवड्याचं महत्व? कोणाला जेवण दिलं जातं? हा, पितरांना. पित्र येतात जेवायला? कोण येतं? कोणाला महत्व आहे या पितृपंधरवड्यात? अच्छा, तुम्ही कावळा म्हणाला, त्याला पक्षी म्हणतात पितृपंधरवड्यात. कावळा कोणी म्हणत नाही, इतर वेळेला तो कावळा, पण 15 दिवसात तो पक्षी. काय हुशार माणसं आहे. इतर वेळेला तो अपवित्र, पण पिंडाला शिवावा याच्या करता तो पवित्र. तो पक्षी आहे. पिंडाला कावळा स्पर्श, काका स्पर्श झालेला नाही, कावळा शिवला नाही, याचा अर्थ माणूस अजून अतृप्तच आहे, म्हणजे त्याच्या इच्छा काहीतरी बाकी आहे. सांगू का, त्याचं एक कारण आहे. मृत्यू वेगळा आहे आणि मोक्ष वेगळा आहे. मृत्यू वेगळा आहे आणि मोक्ष वेगळा आहे. कशाला म्हणायचं मृत्यू? कशाला म्हणायचं? श्वास पूर्ण झाले बाबा तुमचे, पण इच्छा बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणावं. लवकर पिंडाला कावळा शिवत, काहीतरी राहिले, काहीतरी राहिले. कुणीतरी म्हणतं मग पापडी नेऊन ठेवा, कोणी म्हणतं भजी नेऊन ठेवा. जिवंतपणी काही दिले नाही आणि मेल्यावर देऊन काही उपयोग नाही. दिलंय का सासूबाई? दिलंय का? जिवंतपणी एक शिरा मिळाला नाही, मेल्यावर 14 प्रकारचे पक्वान्न नाही. जिवंतपणी एक फळ मिळालं नाही, मेल्यावर सगळ्या प्रकारची फळ. जिवंतपणे आत्मा तृप्त करा, मेल्यावर तृप्त होईल याची शाश्वती नाही. काकस्पर्श होत नाही, म्हणजे श्वास पूर्ण झाले पण इच्छा बाकी आहे, मृत्यू आहे. पण श्वास शिल्लक आहे आणि इच्छा पूर्ण झाल्या, मोक्षाला गेला. विठ्ठल विठ्ठल. आम्ही या 15 दिवसामध्ये आमची पितृ तृप्त करण्याचं काम करतो की नाही? कलियुगामध्ये तर बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था पाहायला मिळते, काहींना आपल्या गेलेल्या वडिलांची तिथी सुद्धा माहित नाही. दादा, तिथ्या माहित नाही. मग आमचा महाळ कधी? सर्व पित्री अमावस्या. आमचा महाल कधी? सर्व पित्री अमावस्या. आम्हाला तिथेच माहित नाही तर करता काय? पण पित्र नाही चांगलं केलं तर पितृ त्रास देतात, लक्षात ठेवा. मग 3 लाख खर्च करायचा, नाशिकला जायचं, शांतीच करून घरी यायचं. पितृ त्रास देतात. त्यांना तृप्त केलं, त्यांचं व्यवस्थित केलं तर पितृ त्रास देतात का? नाही. आम्हाला वाटतं आमच्या घरात रोज भांडण होते, आमच्या घरी रोज पैसा येतोय पण टिकतच नाही. कारण काय? पितृदोष आहे. काकांच्याकडे गेलं पती काका म्हणा त्रिपिंडी श्राद्ध करा, नारायण नागबली करा, करावंच लागणार आहे. का? पितृवर्ण ताप देत आहेत. बरं, ती तृप्त केली नाही जिवंत असताना, मेल्यावरही 3 वेळा तृप्त केलं नाही. श्राद्ध केलं नाही, वर्ष श्राद्ध. 16 प्रकारचं पिंड पाडलं नाही. पाडलं का? मासिक श्राद्ध केलं नाही, 16 प्रकारचं पिंड पाडलं नाही, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला नाही, अक्षय तृतीयेला सुद्धा पितृ जेवायला घातले नाही आणि महाळात सुद्धा पितृ जेवायला घातले नाही. ते गप्प बसतील का? गप्प बसतील का? नाही ना. पण जर पितरांना शांतता दिली, पितरांचं जर चांगलं केलं तर तुकोबराया म्हणतात ते पितृ तुम्हाला आशीर्वाद देतात. कमणे पितृ आशीर्वाद देती, कमणे पितृ आशीर्वाद देती, कमणे पितृ आशीर्वाद देती, कमणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिते भाविक, कल्याण
वर्षश्राद्ध, मासिक, अक्षय तृतीयेचं भोजन आणि आताचं भोजन व्यवस्थित केलं तू काय म्हणे पितृ आशीर्वाद देते. आणि काय म्हणतात कल्याण इच्छिती व्हावे माझ्या कुळाचा कल्याण कर असा आशीर्वाद कोण देतं. मग आता सांगा पितरांना जेवायला घातलंच हा आणि का घातलं पाहिजे कारण दानात दान श्रेष्ठ दान अन्नदान आहे. काय श्रेष्ठ आहे अन्न. औदार्यामध्ये उदारतेमध्ये कोणाचं नाव पुढे येतं कर्णाचं येतं की नाही. कर्णासारखं दानशूर होता का. हा झोपल्या का काय भूक लागली का शाखा भाज्यांचा वास येतोय का भाजीचा वास येतोय काय इकडून आमटीचा वास येतोय घरातून पुरणपोळीचा वास येतोय. त्याच्यामुळे तुमचं लक्ष तिकडे आहे का माझ्याकडे हेच कळना. विठ्ठल विठ्ठल आता सांगा मी कुठं होते हा कर्णाच आहे तुम्ही कीर्तनात आहे. दानशूर कोण आहे किती दान द्यावं त्यानं मरताना सुद्धा तोंडातले सोन्याची दात पाडून देण्याची दातृत्व वृत्ती ही कर्णाकडे आहे. कर्णासारखं नाही ना कोणी उदाहरण नाही. विश्वात्मक भगवंताच्या डोळ्यात सुद्धा कर्ण मारताना डोळ्यात पाणी यावं म्हणजे कर्ण किती उदार आहे याचं आमच्या वाचनामध्ये आल्यावर लक्षात येतं की कर्णासारखं औदार्य नाही. पण कर्णानं सगळं सोनं नाणं सगळं तेच दान दिलं पण कर्णाकडून अन्नदान कधी झालं नाही. वरती गेल्यानंतर इहलोकीची यात्रा संपवून गेल्यानंतर कर्णाच्या समोर सगळी सोन्या चांदीची नाण्याची ताटं आली भोजनाकरता काहीच नाही. हे खायचं कसं म्हणजे हेच दान दिलंय मी हेच तुमच्या समोर आलंय. पण कधीतरी आठवा म्हणे कर्णदेवा तुम्ही इहलोकामध्ये कोणाच्या मुखामध्ये 2 घास कधी घातलेत का नाही म्हणे. मग जोपर्यंत तुम्ही इथं अन्नदान देत नाही इथं तुम्ही भोजन देत नाही तिथं तुम्हाला काहीच मिळत नाही. गरुड पुराण वाचलं ना अंगावर काटा येईल एवढी आमची अवस्था तिथं बिकट होते. इथून आयुष्य संपल्यानंतरचा प्रवास सुखाचा आहे असं वाटतं पण तो सुखाचा नाही. फार भयंकर प्रवास आहे इथून तिथं आणि तिथं काही यमाचे दूत नीट नेत नाही. कर्म चांगला असलं फळ उत्तम आहे कर्म वाईट आहे यमाची किंकर मारती तोडीती हाणीती जोडीती फोडीती सगळं करते. मग तिथं एक फटका सहन होत नाही तिथं सगळं आहे. 27 प्रकारचे नरक आहेत. आपण कुठल्या नरकात जाऊ माहित नाही. पुण्य चांगलं करा स्वर्गात जाण्याचा रस्ता साधू संतांनी साथ करून दिलाय. मार्ग दावून गेले आधी दया निधी संत दे तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काय. त्या मार्गाने गेला तर अडचण नाही पण तो मार्ग सोडून गेला तर मग मनोमार्गी गेला. त्यांनी सांगितले ना मार्गाने जा त्रास होणार नाही. यमाची किंकर मग आमचे हाल करते. कर्म चांगला असेल फळ उत्तम आहे कर्म वाईट करा फळही वाईट आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आयसे किती. कर्म चांगलं आहे फळ चांगला मिळणार ते भोगावं लागणार. तिथं काही अन्नच मिळालं नाही आणि लोकांमध्ये पाठवलं 15 दिवस. त्या 15 दिवसामध्ये कर्णानं येऊन इथं अन्नदान केलं त्याला पितृ पंधरवडा असं म्हटलं. ह्या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांना खाली येऊन भोजन पित्र येत नाही पक्षी येतात त्या रूपानं आपण एका व्यक्तीला भोजन देतो म्हणजे आपल्याकडून अन्नदान होतं. हस्तम पवित्रम यदिदान पुण्यम
पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा मुखं पवित्रं यदि नामघोषं हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भूषणं हाताचं भूषण हे दान देण्यात आहे म्हणून आलेल्या अतिथीला दान देत चला भुकेलेला अन्न आणि तहानेलेला पाणी द्या तुमच्या कर्माची प्रचिती उत्तम मिळेल. नाथ महाराजांच्या बाबतीतच तेच झालं. नाथ महाराजांनी वडिलांना आजोबांना आणि पणजोबांना वरून खाली जेवायला बोलावलं पण कोणाच्या साक्षीनं कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे म्हणजे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निरामंदी जाचे गावे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निरामंदी जाचे पाय अनन्य भक्ती भावे निरामंदी जाचे पाय. आपलं नावच ऋषिकेश आहे हो करता काय कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भावे अशा देवाला शरण जावं. आणि त्या नाथ महाराजांच्या घरी श्राद्ध पितृ जेवायला बोलायचे गावातले सगळे पंडित वेदोक्त शास्त्रों भोजना करतात. सांगावं पण गंमत अशी झाली त्या ठिकाणावरून महाराजांच्या वाड्याच्या बाहेरून एक कुटुंब चाललं होतं गरीब आपलं मिळेल ते खायचं पडेल तिथं झोपायची अशी अवस्था त्यांची. आणि नाथ महाराजांची पत्नी होती त्यांचं नाव गिरिजाबाई होतं. नावही त्या काळात सुंदर होती मीराबाई जनाबाई गिरिजाबाई बहिणाबाई. आताची नावं काय घेतात नावं शोधायचाही प्रकार वेगळा झाला. आईचं आणि वडिलांचं असं मिक्स नाव पाहिजे मुलाचं है ना सौरभ दादा. अशी नावं तयार झाली आता कलियुगामध्ये ना. आम्ही भाग्यवान आहे बाबा आम्ही ज्या घरी जरा मला आमचं नाव मीराबाई ठेवलं छान वाटलं. ही अशी नावं असो नाव होतं गिरिजाबाई आणि नावासारख्या सुशील आणि शांत होत्या बरं का. नवऱ्याच्या चांगल्यापणामध्ये नवऱ्याला साथ देते ती पत्नीचं पत्नी म्हणावी का. पण फाटक्या संसारात जी नवऱ्याच्या मागे उभी राहते शास्त्र तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. माझा बुटका पगार आहे तिची उंच भरारी आहे. 10 बाय 10च्या खोली संसार करणारी बरीच माणसं हित आहेत. अनुभव संपन्न चारीचीच आज 5 पंकवांना आमच्या सोबत आहेत. पण ते दिवस आठवलं की आजही डोळ्यात पाणी येतं असे दिवस काढणारी माणसं आता आहेत. आम्हाला चारीचीच घरात खायला प्यायला आहे तरी आम्ही सुखी नाही दादा. भूक लागणं म्हणून गोळी घ्यावी लागते झोप येणं म्हणून गोळी घ्यावी लागते खाल्लेलं पचावं म्हणूनही गोळी खावी लागते. जुनी माणसं पडत तिथं झोपत होती मिळेल ते खात होती काही त्रास नव्हता महाराज. आजारही नव्हते रोगही नव्हते. माणसांच्या सुविधा जेवढ्या वाढल्या तेवढ्या आजार पणही वाढत गेले. आज आमची कुठलीच माऊली घरामध्ये बिना चप्पल घालता स्वयंपाक करत नाही म्हणकी गेले आमचे दादा. ही अवस्था आमची. स्वच्छ शेणानं सारवलेली त्या काळातली ती घरं भानुदास महाराजांचा तो भरभच्च एवढा मोठा वाडा आणि त्या वाड्यामध्ये असणारे माझे नाथ महाराज त्या नाथ महाराजांच्या सोबत संसार करणारी माझी गिरिजामाई. सुगरण होत्या महाराज. सुगरण कुणाला वाढावा किती सुगरण. भाजीला मीठ कमी आहे का जास्त आहे वासावरनं जिला कळतं तिला सुगरण म्हणावं. पळी पळी भाज्या पिलो तरी कळणार काय कमी आहे. आमची अवस्था आहे वस्तुस्थिती. भाजीला फोडणी दिली की वासावनं कळ ओ माई सासू म्हणते फोडणीला मीठ कमी आहे बाई मीठ टाक वासावनं कळत होत. आणि आम्ही सुचित आम्ही पळीवर भाज्या पिलो तरी सासूबाई चवच लागणार टाका मसाला. आमच्या आयुष्यातच मसाला झालाय तर करता का. पोळी अशी करावी ना ओठाला खायला येईल अशी पोळी करावी. जुनी माणसं पोरगी बघायला गेल्यावर म्हणायची तुला स्वयंपाक येतो का. पूर्णाचा स्वयंपाक येतो का. जिला पूर्णाचा स्वयंपाक यायचं तिचं लग्न पक्क व्हायचं. असंच होतं का. आता मुलं बघायला गेली की आमच्यासारखी आमची पोरं म्हणणार पिझ्झा बर्गर वडापाव सँडविच उत्तप्पा इडली डोसा मसाला डोसा सांबार येतं का. ती म्हणे हे सगळं येतं पण जास्तीत जास्त मला 2 मिनिटात मॅगी तयार होते तेवढीच बनवता येते. या पोरांची अशी अवस्था आहे. आज आमच्या मुलींना सुगरण पण देण्याकरता घरात आजी पाहिजे खापरपंजी पाहिजे. आमच्या आजी आम्ही वृद्धाश्रमात टाकले हे पोरींना कोण संस्काराचे धडे देणार. गिरिजामाईंचा स्वयंपाक असा होता पोळी जर गुळवणीत टाकली ना तर ती पोळी 1 मिनिटात विरघळत होती. मग ती पोळी किती सुंदर असेल असा विचार करा. आणि अशा सुगंध पोळीचा वास रस्त्यानं सुटला होता. आणि प्रत्येकाला अन्न बघितलं ना डोळ्याला अन्न दिसलं ना तर अन्न बघितल्याक्षणी डोळ्याची तृप्ती झाली की पोटाची तृप्ती झाली पाहिजे असं अन्न पाहिजे. आणि असं अन्न बनवण्याकरता करणारीचं तिथं मन पाहिजे.
करणारी जर बघत असेल घरोघरी मातीच्या चुली तर भाजीत पाणी वाढलेलं सुद्धा कळणार नाही. विठ्ठल आमची पोळी अशी आहे दादा, पोळी तुटना. गिरिजामाईंची पोळी होती ना, असा वास रस्त्यानं चालला होता आणि त्या लहान लेकराच्या मनात आलं पोळी खावी. आईनं सांगितलं बाळा हे आपल्यासाठी नाही. महाराज खिडकीमध्ये उभे होते. नाथ महाराजांचा स्वा होतं. भूतांची दया हे भांडवल समता. संतांचं भांडवल आहे प्राणी मात्रांची दया करणं. म्हणून कावडीनं पाणी आणलेलं, काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजवण्याची दातृत्व वृत्ती माझ्या नाथ महाराजांच्याकडे आहे. दारात अतिथी आला तर घरातून पाणी मागितल्याशिवाय पाणी बाहेर येत नाही. एवढे आम्ही बदललो. पूर्वीच्या बायका बाहेर अतिथी आला की तांब्यावर पाणी गुळाचा खडा हातात असायचा. अशी संस्कृती होती आमची. आहे आम्ही देत नाही. पाणी विचारतात पाणी देऊ का, मग पुढचं तर विचारायलाच नको चहा घेऊ का. पाणीच्या आधीच आम्ही म्हणतो चहा बी ठेवा. विचारण्याची पद्धत नाही, दिलंच पाहिजे. नाथ महाराजांनी तेवढं ऐकलं. लेकराच्या पोटामध्ये भूक लागली, त्याला पुरणपोळी खायची इच्छा झाली. ब्राह्मण वृद्धांना जेवण वाढण्याआधी यांना दिलं तर काय बिघडतं. पंचपक्वानांचं भोजन पहिलं त्यांना भोजनासाठी दिलं. भोजन करून ते तृप्त झाले. नाथ महाराजांनी पुन्हा वाडा सुचिरभूत करून स्वतः सुचिरभूत झाले. पुन्हा स्वयंपाक रांगला. आमची बायको म्हटली असती हा तिघांपुरतच केलं होतं, चौथ्याला कशा बोलावलं. नाही कळलं. हा मोजून चपात्या करता. शास्त्र सांगतं गृहिणीनं स्वयंपाक मोजून कधीच करू नाही. एक मनुष्य जेवण करेल एवढं अन्न आपल्या स्वयंपाकघरामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे. हा ही त्याचं पद्धत आहे. आमच्याकडे आज तू होटाला ना पोटाला एवढा आम्ही मोजून स्वयंपाक करतो. विचारतो आणि तुम्हाला संध्याकाळी, सकाळचं कोण विचारत नाही पण संध्याकाळी विचारतात किती चपात्या खाणार, किती भाकरी खाणार, विचारतात का. तुम्ही तेवढी सांगता का. तुम्ही जेवढी सांगता तेवढीच त्या करतात. पण त्याच्यापेक्षा चतकोर जास्त मागितली तर मिळते का. तुम्ही काय म्हणला होता, अर्धीच खाणार. अर्धीच खायची. तृप्त झाल्या महाराज गिरिजामाईंनी पुन्हा स्वयंपाक केला. पण ऐका गावामध्ये अशी काही माणसं पाराच्या कट्ट्यावर बसलेली असतात. तर इकडची नसतात ते तिकडची नसतात, मधलेच असतात. ह्यांच्या लक्षात आलं म्हणजे ब्रह्मवृंद आता काष्टाकाश पट्ट्या घालून तयार झालेत. नाथ महाराजांच्याकडे भोजनाला जायला तयार झाले सगळे पंडित. हा आणि ह्याने तिकडे जाऊन सांगितलं कशाला चालला म्हणे जेवायला. महाराजांनी तुमच्या अगोदरच भोजन घातलं. ज्यांना घालायचं नव्हतं त्यांना भोजन घातलं. आता तुम्ही कशाला जाता भोजन करता. काडी टाकून मोकळे झाले. आता इकडं ज्वाला भडकायला सुरुवात झाली. जायचं नाही रे कोणी म्हणे नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये भोजना करता. आता त्यांनी इकडं काडी टाकली, मग इकडं तरी गप्प बसावं का. तिकडून उठले महाराजांच्या जवळ आले. महाराज असं करतात का. एका गावात राहतो आपण. तुम्ही भुकेलेला अन्न दिलं ना, मग ब्रह्मवृंदाने येऊन तुमच्याकडे भोजन केलं पाहिजे. तिकडं ही टाकली आणि मध्ये बसले. कशाला. गंमत बघायला. काही माणसं अशी असतात भांडणं बघायला मज्जा वाटते आणि मध्ये गेल्यावर मार खायला बी मज्जा वाटते. दोन्हीकडे भांडण नाव ठिकाणी झाले. महाराजांच्या चटकन डोळ्यात पाणी आलं. महाराजांच्या मागे उभा होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. विश्वाचा चक्र पाणी मागे उभा होता. श्रीखंड्या मागे उभे होते. म्हणे महाराज डोळ्यात पाणी कशा करता. म्हणे श्रीखंड्या एकही आता शांत पितृ जेवायला येणार नाही, ब्रह्मवृंद येणार नाही. एवढ्या रुचकर अन्नाचं काय करू. श्रीखंड्या म्हणले चिंता करू नका. यमाला फोन लावला त्यांनी. या म्हणे यमराज. फोन उचलला यमराजाने. होता का फोन तेव्हा. विश्वाच्या मालकच तिथं उभा आहे. यमराजांना आज्ञा दिली म्हणे स्वर्गातली सगळी पित्र खाली पाठवा. अहो म्हणे असं करता येतं का. इथून माणूस वर नेता येतो पण वरचा माणूस खाली येत. भगवान परमात्मा म्हणले आज्ञा माझी, पित्र पाठवावी लागतील. बरं कोण पित्र. सूर्यनारायणांना पाठवलं, भानुदास महाराजांना पाठवा. आणि जे जेवायला आले नाहीत त्यांचे बी आजोबा पणजोबा खापर पणजोबा आज्या पणज्या सगळ्या पाठवा. जे आले नाहीत त्यांच्या. एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या माणसांना पाठवावं ज्याच्या घरी खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि बाकीच्यांनी मजा बघावी. त्याच्या पाठीमागे विश्वाचा मालक उभा असतो. विठ्ठला विठ्ठला सगळ्या ब्रह्मवृंदाने सांगितलं चला महाराजांच्या वाड्यात. कशाला म्हणे कोण जेवायला घालतो बघूच. आपण गेलो नाही ना जेवायला. कोण येतं त्यांच्याकडे जेवायला बघूया. शिड्यावर शिड्या शिड्यावर शिड्या लावल्या.
वाड्याच्या बाहेर खिडक्या होत्या, खिडकीवरती झाले एक जणांना जाऊन शिडीवर बसले. बशी अशी भली मोठी पंगत बसली. सगळ्यांचे पंजोबा, खागोटोंजोबा, आज्या पंजा वडील सगळे जेवायला बसले. एवढ्या मोठ्या लांब लांब त्यांच्या मिशा. हां, ती सगळी सुपित्र तिथनं खाली आली. भोजना करता ताटावर बसली. भानुदास महाराज आहेत, त्यांचे वडील सूर्यनारायण आहेत, आजोबा आहेत, पंजोबा आहेत. नाथ महाराजांनी पुरणपोळ्याचा स्वयंपाक वाढला आणि स्वयंपाक वाढला, जेवायला सुरुवात केली. महाराजांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ही शिड्या लावून बघत होतं कोण कोण आलं. जो पहिला चढला होता त्याला त्याचे वडीलच पहिले दिसले. अरे म्हणले 12 महिन्याचं मासिक मी घातलं आणि माझे वडील जेवायला यांच्या घरी. तो म्हणला तुला 2 डोळ्यांनी 4 दिसत असत, तू खाली उतर मला चढू दे. दुसरा वर चढला, म्हणला माझी आजीच नाही खापरपंजी बी आली. तिसरा म्हणला तू खाली उतर मला चढू दे. त्यानं वरती जाऊन पाहिलं तर त्यानं सांगितलं अरे माझा आजोबाच काय, माझा मामा सुद्धा आला. खाली यावं, नाथ महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालावं. माझा दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. इथून स्वर्गातनं पित्र खाली आणून भोजन घालण्याची ज्यांची ताकद आहे त्यांना नाथ महाराज म्हणतात. आणि तेच नाथ महाराज अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही संसार कसा करावा त्याचं उदाहरण सांगता. विठ्ठला काय सांगतात महाराज म्हणतात तुम्ही संसार करताना सुखी आहे? सुखी आहे का? सुखी आहे का? प्रत्येकाला वाटतं आमचं समाधान, आमचं सुख असावं, आमचं बरं असावं. कुणाकुणाला वाटतं आमचं बरं नसावं? तुम्हाला काय वाटतं? बरं असावं, चांगलं असावं, तमल्यावे घ्यावे बरे असावे सदैव. किती आमचं सगळं सदैव चांगलं असावं, कर्तावरी हवं प्रपंचाची संसारात चांगलं असावं असं वाटतं. पण आमचं चांगलं होत नाही, त्याला काही कारण आहे. सगळ्यात पहिलं कारण आमचं बोलणं चांगलं नाही आहे का? आमचं बोलणं अमंगळ आहे, आमचं चांगलं होणार. दुसरी गोष्ट बोलण्यामुळे चांगलं होत नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मी आणि माझं म्हणजे मी म्हणजे अहंकार आणि माझं म्हणजे ममता चिकटली, आमचं चांगलं होणार नाही. आणि तिसरं दैव फिरलं, चांगलं होत नाही. मग चांगलं होण्याकरता 3 गोष्टी सांगाव्या. पहिलं, ज्याच्याकडं प्रपंचामध्ये नम्रता आहे त्याचं चांगलं होतं. ज्याच्या प्रपंचामध्ये दृष्टी निर्मळ आहे त्याचं चांगलं होतं. आणि तिसरं, भगवंताला शरण जातो त्याचं चांगलं होतं. विठ्ठल आमचं चांगलं होतं. आमचं बोलणं गोड आहे का? बोलणं गोड आहे का? मी म्हणून टिकले तर काय ताकद होती तुमच्या संसारात कोणी टिकायची? आहे का गोड? तुमचं सांगते आहे का गोड? सासू म्हणते सुनेला आम्ही नव्हतो अशा, आम्ही नव्हतो तशा. पाठी उठायचं, रांधायचं, वाढायचं, उष्टी काढायची, ढब्याला भरून शेण काढायचं, तिकडे रानात जायचं, मोठ्या मोठ्या गवऱ्या थापायच्या. तुम्ही नव्हत्या. आमच्या वेळेला असं होतं. तुमच्या वेळेला काय नाही, बटन दाबलं की मशीनमधून पीठ बाहेर येतं आणि चपात्या करायचं, मशीन जाऊन डायरेक्ट चपात्या भाजून तोंडात जातं. आम्ही नव्हतो अशा. बोलणं गोड आहे, मवाळ आहे. ज्ञानोबराया म्हणतात बोला ना साचे आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताची मधुरावाणी उठी, तुका म्हणे वाव पोटी. गोड बोलत चला. आमचं बोलणं बोलण्यामुळंच महाभारत घडले आयानो. कशामुळं कळलं? बोलण्यामुळं घडलंय. बोलतच नाही. काय म्हणाले द्रौपदी? आंधळ्याचे पुत्र. हा, परिणाम काय झाला? घडलं ना महाभारत. बर, त्याच्या आधीची परिस्थिती वेगळी होती. कौरवांना विचारलं तुम्ही किती भाऊ? कौरव म्हणायचे आम्ही 105. पांडवांना विचारलं पांडव तुम्ही किती भाऊ? पांडव म्हणायचे आम्ही 105. दुर्योधनाला गंधर्वाने उचलून नेला तर अर्जुनानं सोडवून आणला, एवढी एकी होती. पण एवढं सगळं महाभारत घडलं ते फक्त एका बोलण्यामुळं. आंधळ्याचे पुत्र आंधळे गा, एवढं द्रौपदी माईने म्हणावं आणि महाभारत घडावं. त्याला कारण बोलणं चांगलं. पण हाय का आमचं बोलणं? हाय का? रस्त्याला कोणी गेलं तर माणूस बोलत ना, जाऊ द्या इथं तर बोलायचा विषय सोडून द्या. मोबाईलवरही माणसं नीट बोलत नाहीत. बोलतात का? रामकृष्ण हरी असं नुसतं कुणी अक्षरानं सुद्धा टाईप करत नाही, स्पीकरवर टाकतात रामकृष्ण हरी, जावा निघाले. तिथंही माणसं एवढा वेळेस माणसाच्या जीवनामध्ये बोलणं चांगलं नाही. बोलणं ते अमंगळ आहे. ज्ञानोबराया म्हणतात अनंत वाचाळ, बरळती बरा त्या कैसा दयाळ पावे हरी. तुमचं अनंत वाचाळ बरळती, नुसतं बरळत करतात. कोण बरळतं? म्हातारी माणसं भूतकाळाचा विचार करतात, गरीब माणसं भविष्य काळाचा विचार करतात,
वर्तमान काळात कोण जगतो, ज्याला उद्याचीही चिंता नाही आणि ज्याला मागं काय झालं याची सुद्धा चिंता नाही, तो माणूस वर्तमानात जगतो. विठ्ठल आमचं बोलणं मधुर नाही, त्यामुळे आमचं काय होत नाही, चांगलं होत नाही. बरं, आमच्या बोलामध्ये भगवंताचं नाम येतं का? विठ्ठल विठ्ठल आता शांत बसा. दिली जागा मिळाली ना. बोलणं मधुर आहे का? नाही. आमचं चांगलं होईल का? आमच्या वाणीतून कोणाचाही अंतःकरण दुखावलं जाणार नाही असे शब्द बाहेर पडावे. बरोबर काय? सत्य बोल मुखे आणि कांच्या दुखे आणि कांच्या दुखे संतांचं बोलणं किती गोड आहे, किती मधुर आहे. तुकोबऱ्यानं संतांचं बोलणं किती मधुर आहे. अहो मम्माजी बुवानी तुकोबऱ्यानं मारलं, अंगावरती वन उठेपर्यंत मारलं. तुकोबऱ्यांच्या देहाला जखमा झाल्या, अंतकरणाला जखमा झाल्या, पण तुकोबऱ्यांचं वाणी इतके मधुर आहे. संध्याकाळी जाऊन अंबाजी स्वामींचे हात दाबावे आणि कीर्तनाला या म्हणावं, एवढी वाणी मधुर माझ्या तुकोबऱ्यांच्या. आम्ही एवढं मधुर बोलतो का माहिती? आम्ही बोलणं चांगलं नाही, आमचं चांगलं होईल का? दुसरं चांगलं न होण्याचं कारण, ओ ऐका, प्रपंचामध्ये प्रत्येकाला चिंता आहे का नाही? बरोबर, प्रत्येकाला उद्याची चिंता. सुभाषितकारांचं गोड सुभाषित आहे, हरतातुराणां न पिता न बंधू, कामातुराणां न वयं न लज्जा, क्षुधातुराणां न बलं न तेजा, चिंतातुराणां न सुखं न निद्रा. आज माणसाकडे सगळं आहे तरी माणूस चिंतेत आहे. बसायला गाडी आहे, झोपायला मऊ बिछान आहे, राहायला कोटीचा बंगला आहे, अंग भरून सोनं आहे, दागदागिने, मुलं बाळ आहेत, नाना प्रकारची साधनं उशापाई त्याला लोळून घेत आहे, तरी माणसाची चिंता सुटलेली आणि तरी माणूस समाधानी. आज आमचं जर कपाट उघडलं ना लाडक्या बहिणींचं, या कपाट जर उघडलं ना तर कपाटातल्या साड्या अंगावर पडून आम्ही साड्यामध्ये बुडू, एवढ्या छान आहेत तरी यांच्या चांगल्या वाटणार, समाधान नाही. चिंता आहे अंतःकरणामध्ये. एका माणसाला चिंता, माणसामध्ये राजाला चिंता होते. त्यानं आपल्या दिवाणजीला विचारलं, ओ दिवाणजी, म्हणजे काय? आपल्या त्या दिवाणखान्यामध्ये मागे आपल्या गोडाऊन मध्ये किती पिढ्यांना पुरेल, किती पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती आहे. ऐकताय ना? दिवाणजीने सांगितलं, महाराज 11व्या पिढीपर्यंत पुरेल एवढं सगळं सोनं नाणं दागदागिने माणिके मोती हिरे आहेत. राजानं दिवाणजींना सांगितलं, अहो दिवाणजी, 11व्या पिढीपर्यंत पुरेल एवढंच आहे, मग 12व्या पिढीनं काय खायचं? काय म्हटलं दिवाणजीला? 12व्या पिढीनं काय खायचं? दिवाणजी म्हटले, राजाचं डोकं फिरलंय. हिथं माणसाला उद्या काही आत्ता जगू का नाही याची गॅरंटी नाही, हे 12 पिढ्याचा विचार करतोय. दिवाणजीला सांगितलं, एक काम करा, जोडीवर मोहरा घ्या, शेजारी एक वारकरी राहतात आणि त्या वारकऱ्याला नेऊन द्या, तुमच्या 12व्या पिढीला पुरेल ते. कळतंय का मी काय सांगते?
राजानं तसंच केलं. 12व्या पिढीची चिंता आहे ना त्याला, त्यामुळे त्यांना त्या थैलीभर मोहरा भरल्या आणि शेजारी वारकऱ्याचं घर, दारामध्ये पवित्र अशी आमची तुळशी माता, स्वच्छ शेणानं सारवलेलं ते घर, सुंदर अशी टिपक्यांची काढलेली ती रांगोळी आणि भक्तीचा सुगंध त्या घरातून बाहेर यावा असं भक्तिमय वातावरण, सुखी पती पत्नी, सकाळी खाल्लं तर संध्याकाळची चिंता तो करेल असा विचार करणारं ते माझं वारकरी परिवार. कपाळाला गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि मुखामध्ये माझ्या भगवंताचं भजन, असं समाधानी कुटुंब शेजारी राहत होतं. पण शेजारी राहणाऱ्या कुटुंबाचं लक्ष कधीच राजाच्या दरबारात केलं नाही. आणि ती जोडीभर मोहरा घेऊन वारकरीच्या इथं आलं. म्हणजे ओ वारकरी बाबा, ओ वारकरी बाबा. म्हणे का हो? आनंद झाला वारकऱ्याला. एवढा मोठ्या साम्राज्याचा राजा आज आपल्या दारात उभा आहे, कोणाला आनंद होणार नाही? एवढा मोठ्या त्रिभुवनाचा मालक आपल्या दारात उभा आहे. तुकोबरायांना प्रश्न पडतो, कास याने पूजा करू, चरण हृदयाचं धरू, कशाला पूजा करू? विश्वाचा मालक माझ्या दारात उभा आहे. संत आले घरा, तो मी या बागी दातारा. संतांची भाषा ही. दारात संत उभे राहिले, मी त्यांची पूजा कशाला करू? माझ्याकडे त्यांच्या पूजेकरता दिनच नाही, फुलं नाही, पाणी नाही, काय करू? कायाच कुरवंडी करुणी ओवाळून सांडी. माझ्याजवळ जो आहे तो ओवाळून माझ्या भगवंताच्या चरणावर द्यावा, अशी माझ्या संतांची वाणी आहे. एवढा मोठा राजा दारात उभा राहिला, का याने पूजा, कशाला पूजा करू राजाची? राजाने सांगितलं, बाबा मी पूजा करून घ्यायला नाही, तुला द्यायला आलो. काय द्यायला आलाय? झोळीभर मोहर आहेत, एवढ्या ठेवून घ्या. वारकरी म्हटलं, थांबा जरा, तिला विचारतो. पती पत्नीचं नातं गोड होतं बाबा. आत गेले म्हणजे, होय गा, काय मधुर भाषा आहे. आपल्यातल्यांनी बायकोला विचारताच घेतलं असतं. त्या आत गेल्या, होय गा, म्हणजे काय? राजा मोहरांची थैली भरून आणली, घ्यायची का? बायकोने मोठ्यानं आवाज करून बाहेर राजाला सांगितलं, आत्ताच्या पुरतं भागलाय, आम्हाला काही गरज. इंजेक्शनच बसलं राजाला. त्याच्या लक्षात आलं, जे आत्ता खाल्ल्यानंतर उद्याची चिंता करत नाही ते सुखी आहेत. मी 12व्या पिढीची चिंता करतोय, मी किती दुर्दैवी आहे. विठ्ठल हा जो चिंता करणारी व्यक्ती आहे ना, ते चिंता करणारी व्यक्तीमध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे मी म्हणजे अहंकार, आणि अहंकार कोणाचा टिकत नाही, कोणाचा टिकलेला नाही. जेव्हा तुम्ही सगळं माझं म्हणता, माझं म्हटलं की चिकटलं ना. माझं म्हटलं की आजी लई हुशार असते, नातवाला मांडवी घेते, बिस्किटचा पुडा देते. आजी नातवाला मांडवी घेते, बिस्किटचा पुडा देते, आणि बिस्किटचा पुडा दिल्यानंतर नातवाला म्हणते, एक सांगते ऐक, तू जर माझं ऐकलं तर मी बिस्किटचा पुडा देणार, नाही ऐकलं तर तुला देणार नाही. पण आजी त्याच्याही पुढे अजून एक शब्द वापरते. आजी म्हणते, पुडा माझा आहे. काय म्हणते? तो बिस्किटचा पुडा माझा आहे. कालांतराने ती पोरग म्हणता, आजी ही संपत्ती निघ बाहेर. माझं आलं, ममता आली, आणि जिथं ममता चिकटली तुमचं नुकसान आहे. आणि हे मी आणि ममता म्हणजे मी आणि अहंकार, मी आणि माझं तुम्हाला आलं, तुमचं चांगलं होईल का? अहंकारामध्ये जगणारी माणसं, काहींना संपत्तीचा अहंकार आहे, काहींना सौंदर्याचा अहंकार आहे, काहींना धनाचा अहंकार आहे. धन मिळविले कोटी, संगे नाही रे किती संपत्ती कमवा, तुमच्या बरोबर काही येणार नाही. सुईच्या टोक काही सुई सुद्धा नाही येणार तुमच्या बरोबर. तरी माणसं अहंकारामध्ये राहतात. मी आणि माझा आलं की तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातं. म्हणून माझे संत मायबाप म्हणतात, बोलणं अमंगळ आहे, चांगलं होणार नाही. मी माझं म्हणताय, चांगलं होणार नाही, आणि तुमचं प्रारब्ध फिरलं, तुमचं चांगलं होणार नाही. विठ्ठल विठ्ठल किती प्रारब्ध फिरावं. एका शेतकऱ्याने शेती केली, त्याला उत्पन्न चांगलं होणं. त्यानं शेती सोडून दिली, त्यानं विचार केला आता जावं नदीवर जावं आणि मासे पकडलं. त्यानं एवढे एवढे मोठे मोठे मासे त्या पकडणाऱ्या माणसाकडे पाहिलं. म्हणले, ओ बाबा हे काय करू, मासे पकडताय? हा, एक मासा कितीला? म्हणजे दिला 30, 40, 50 रुपयाला. ठीक आहे म्हणला, हे चांगला. त्यानं मासे पकडले, एकही मोठा मासा सापडला, बारीक बारीक मासे सापडायला लागले. तिथंही त्याला टांग बसली. त्यानं विचार केला आता काय करू. भगवी वस्त्र प्रदान केली आणि काय केलं, ध्यानाला बसला. सगळं सोडून दिलं, म्हणे काही होत नाही, ध्यानाला बसला. राज्यात चोरी झाली, चोराच्या पाठीमागं सैनिक लागली. चोरानं विचार केला आता सैनिकांच्या हातून सुटणार नाही. मग काय केलं, सगळंच गाठोडं घेतलं आणि त्या साधू वेशात असलेल्या त्या माणसाच्या तिथं आणून ठेवलं. जसं तिथं ठेवलं, सैनिकांनी यावं, त्याला घेऊन जावं आणि झाडाला उलट टाकावं. प्रारब्ध बदललं, सुखाची प्राप्ती हो. विठ्ठला विठ्ठला राहिल्यानंतर चांगलं व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण चांगलं
होण्याचे उपाय कोणी करत नाही महाराज, आणि ते उपाय करावे याच्याकरता आमचे संत महाराज सांगतात. तुम्हाला जर पाहायचं असेल तर पशुपक्षी कसे जगतात त्यांच्याकडे जरा गावठा जर पाऊस झाला, पक्षाचं घरटं वाहून गेलं तर दुसऱ्या दिवशी उमेदीने ते पक्षी पुन्हा घरटं बांधतात. पण एक दुःख आयुष्यात आलं तर खचून जाणारी माणसं. तसा जर विचार केला तर पशुपक्ष्यांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काय? पशुपक्षी काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगी. पशुपक्ष्यांना पाप कळत नाही दादा, आणि पुण्यही कळत. माणसाला पापही कळतं आणि माणसाला पुण्यही कळतं. पण दोन्ही कळून सुद्धा माणूस पुण्याकडे जात नाही, आणि पाप केल्याशिवाय, आणि पाप केलं की प्रचिती आल्याशिवाय मग त्या पुण्याची प्राप्ती करावी याच्याकरता माणसाकडे लीनता असावी. आणि माणसाकडे लीनता असावी इतकंच नाही, माणसाची दृष्टी निर्मळ असावी. आणि सगळ्यात महत्वाचं माणसाला भगवंताला शरण जावं. हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की पक्ष्यांचं उदाहरण नाथ महाराजांनी द्यावं. ते गुंतत नाही, माणूस गुंतून राहतो. पक्षी गुंतत नाहीत म्हणून सुखी आहे, मनुष्य गुंततो म्हणून ते दुःखी आहे. आणि त्या माणसाने कसं राहावं याचा पायंगा सांगावा. त्याच्याकरता नाथ महाराजांनी सांगावं अभंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगाने उतरली, परीक्षेमध्ये पास पक्षी अंगणी उतरले. असाभर धान्य टाकणारे महिला होत्या. आमची माणसं कावळे उष्ट्या हातानं हो कावळ्या त्या मावळ्या धान्य निवडा आवड दळण करायला बसल्या. जुन्या बायका दळणाला बसल्या तर वेचून 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 घ्यायच्या. आज आम्ही पोरी जेवढं जात आहे तेवढं जाऊ देतो, पण वेचण्याचं आमच्या लक्षात राहत ही नाथ नाथ उतरतात. तुम्ही आम्ही गुंतलो माया गोष्टी लागली, मायेचा आवडा बांधून घेतो. मी माझं मला करत बस. लक्षात घ्या या प्रपंचामध्ये या जीवनामध्ये तुमचं कुणीच नाही. आहे का तुमचं कोण आहे का? नाही, अगदीच कुणी नाही. द्या सोडून. आहे का कुणी आपलं? नाही ना, आपलं कुणी नाही. शरीराला संसार करा, मनाला बाबा परमार्थ करा. मनासारखं चंचल काय? चंचलही मला कृष्णा प्रमाती बोल मग तुला मनासारखं चंचल काय नाही. तेच कोणतं नाही प्रपंचात, पण त्याचा स्वभावाचाही कोणतं दिसत नाही. पण असं तर बरोबर ना, मग दिसत नाही पण ते आहे. आणि ते विनाशाला कारण आहे. विनाकारण ते गुंतून राहत. ज्याला शुगर आहे ते म्हणतं जिलबी खाल्लीच पाहिजे. ही मनाची इच्छा का शरीराची इच्छा आहे? मन जातं ना, मन तिथं धावतं आणि मनाच्या पाठीमागे इंद्रिय पळतं. हे मन विक्षिप्त आहे, त्याला गुंतवणं गरजेचं. म्हणजे कुठं गुंतवणं महिला सांगावं. तू म्हणे हे मीची करी माझी भजनी प्रेमदरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ते मन भगवंताला दिलं तिथे गुंतत, आणि आमचं मन आम्ही प्रपंचात दिले त्यामुळे ते गुंतून राहिले. सहज बाहेर पडता येत नाही. ना बाबा म्हणतात पक्षी बरे बाबा आमच्याकडे खूप चांगले तात्पुरता विचार करतात, उद्याची चिंता करत नाही. तुम्ही त्याचं चिंतन करा. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्ही फक्त चिंतन करा. तुमची चिंता करण्याकरता तो समजलाय. पण माणसाला चिंता लागून राहिली, माझं कसं होईल, माझं कसं होईल, आणि माझं कसं काय राहिले आता व्हायचं. म्हातारी माणसं गप्पा मारत बसली तर ती मागचं विचारतात, मी असं केलं, मी तसं केलं, मी कुटुंब चालवलं, मी कुटुंबात प्रमुख, मी पोटं सगळ्यांची भरली, आता शेवटी माझ्या हातात
तेव्हा तुमच्या हातात काहीच नाही राहिलं. नाकही गळायला लागलं, मुखही गळायला लागलं, बोबडी वाचा बोबडी बोलायला लागली. ही वास्तवता जीवनाची. सांगा आपलं कोण आहे? आणि जर आपलंच असतं तर माझ्या तुकोबांनी म्हटलं असतं का, सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामीन दूर झाली सोडविना राजा देशीचा चौधरी. अनेक सोयरे भले भले तुकोबाई म्हणतात हे सोडवणारे नाही, मग सोडवणारा तो एकच आहे. तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवणीया. मग आता सांगा तुम्ही संसारात गुंतायचं का सोडायचा का? सोडायचा नाही पण गुंतायचं नाही. मग ते कसं? कमळ पाण्यात राहतं पण पाण्याला स्पर्श करत नाही तसं राहायचं. म्हणजे काय? आता प्रपंच उत्तम केलाय ना, मुलांच्या खांद्यावर द्यायचा आणि आता एक नाम हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काम. अगदीच त्यातून बाहेर पडायचं नाही तर कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. म्हणजे जरी सुनबाई म्हटल्या भाकरी सासूबाई तुम्हीच करा तर केल्याच आणि करताना काय म्हणायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कितीही तुम्ही करा सुख नाही कोठे आलिया नाही. रामकृष्ण हरी म्हणत भाकरी करा बायानो, भाकरी फुगल. पण कलियुगामध्ये करणारी फुगती भाकरी तर फुगतच नाही. काय प्रपंचामध्ये गुंतवणूक माझी माझी म्हणणारी माणसं यमाच्या तडाख्यातून तुम्हाला सोडवणार. माय बाप जरी सरपिटी की बोका आई वडील सोडवणार नाही तुम्हाला. याच्यात मायाही सोडवणार नाही, बापही सोडवणार नाही. सोडवणारा तो विश्वाचा मालक आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात सांगतो ते ऐका पक्ष्यांसारखं जीवन जगा ना, गुंतून नाहीत राहत ना. मग काय करावं? पक्षी जसे राहतात तसं तुम्ही राहा. आपण मग दुसरं चरण कैसे असावे संसारी 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 कैसे असावे संसारी. गोवरी पाशी आची गोरी गोवरी पाशी आची गोरी तैसे असावे संसारी कैसे असावे संसारी. गोवरी पाशी आची गोरी गोवरी पाशी आची गोरी कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी संसारी. कैसे असावे सारे असं संसारात राहता आलं पाहिजे. गुंतायचं माझं म्हणायचं घर माझं मुलं माझी बायको माझी गाडी माझी बंगला माझा सगळं माझं. तुम्ही कुणाचं? कोटीचं 15 कोटीचं घर बांधलं 5 लाखाचं बाथरूम असलं आंघोळ रस्त्यावरच जाणार. हे सत्य परिस्थिती आहे. तुम्ही किती दागदागिने घातले सोबत आपल्या पवित्र माळेशिवाय काहीही घेणार. तुम्ही काहीही करा तुमचं अस्तित्व घेऊन जाताना काही आलं येताना आणलं नाही जाताना काही नाही. 40 लाखाची गाडी असली प्रेत यात्रा 40 लाखाच्या गाडीत कुणीही काढणार. म्हणजे सगळ्यांच्यासाठी एकच वारी जाताना 4च खांदेकरी. ही वस्तुस्थिती आहे ना बाबा. श्रीमंत असला तरी तिथे जाणार आणि गरीब असला तरी. जन्माचं स्वागत सगळ्यांनी केलं, मरणाच्या स्वागतासाठी कोणच नाही. नशीब माझं विठ्ठला मरणाचा सोहळा होतो का? जन्माचा स्वागत पै पाहुणे मंत्रमंडळी नातेवाईक सगळे सोयरे सगळे आपतेष्ट करतात. पेढे काय वाटतो जिलेबी काय वाटतो सगळं करतो बरोबर का? मरणाचं कोण करतं का? मेल्यानंतर या देहातनं जीव निघून गेल्यानंतर याचं अस्तित्व संपतं नाही. ऐका ना, एखादा माणूस हॉस्पिटलमध्येच जीव गेला आणि हॉस्पिटलमध्ये जीव गेला गावाकडे फोन आला अमुक अमुक गेले अमुक अमुक वाजता गेले. त्यांना देवाज्ञा झाली.
महाराज माणसं गावातली जमा होतात. 2 मिनिटं जरा स्वयंपाकाची तिथं कोणी बोलू नका. दादा हो. दादा विठ्ठला विठ्ठला असं होतं वय झालं की. कुठं होते कीर्तना? कुठं काय सांगत होते? ह्या दवाखान्यात माघारी पण आल्या. दवाखान्यातून प्रेत गावाकडे येणार. गावाची माणसं बाहेर जमा होतात. अशी जमा झाली की माणसं इथून फोन करतात, अमुक अमुक मेलेल्या माणसाला एक नाव आहे, ऐक नाही, उपजरी या बालकाशी नाव नाही तर या पाशी ठेविलेली नावे शिवू देत उठी ज्ञानोबराया म्हणतात. जन्माला आलेल्या बालकाला नाव नाही, आले की आपण पाण्यात घालून आत्यानं बुक्क्या मारू मारू नाव ठेवतो. ते नाव मेल्यावर राहत नाही. ऐका मी काय सांगते, जी व्यक्ती मेली त्या व्यक्तीला काहीतरी नाव आहे. जिवंत आहे तोपर्यंत हा अमुक अमुक तात्यासाहेब, काकासाहेब, मामासाहेब, बापूसाहेब नाव आहे. मेल्यावर कोणी म्हणत नाही बापूसाहेब कुठवर आले. आम्ही मेल्यावर एकच म्हणतो, प्रेत कुठपर्यंत आले, बॉडी कुठवर आली. गेल्यावर देहाला नाव सुद्धा राहत नाही. कोणासाठी जगताय, कोणासाठी धडपडताय? स्वतःसाठी कधी जगला? स्वतःच्या इच्छांचा, स्वतःच्या विचारांचा कधी विचार केला? स्वतःला मन आहे, स्वतःला भाव नाही, काही नाही आहे. हे सगळं आपण कुटुंबासाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी देऊन टाकलो, तरी आमच्या वाट्याला एकच शब्द आहे, आमच्यासाठी काय केलं? हा जर प्रश्नचिन्ह तिथे निर्माण होणार असेल, तिथं विश्वात्मक मालक म्हणतात तरी काय ऐसे करी हे आता प्रहरा माझारी मोठे किणमिशवरी देतो जाय. ऐका गड्याओ, एकच क्षण मला द्या, तिने मुक्तीचारी जाळी येल्या. माझ्या नामाचं चिंतन करा, माझ्या नावाचा टाहो पडा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवितो वाणी माझ्या भगवंताचे. कुणी जातं का तिकडं? जातं का? आम्ही जात नाही तिकडं. क्षणभंगूर नाही भरवसा, पारे सावध तोडा माया ह्याचा भरोसा नाही, तर याच्यावर नितांत प्रेम करतो महाराज. आपण नितांत प्रेम करतो. हे 5 तत्वांचं उसणं आणलंय, हे राहणार नाही इथं. देह हा 5 आंचा आणि ना तो उसना शेखे ज्याचा त्याला देणे भाग आहे. एखादी माऊली शेजारच्या घरी उसणं आणायला जाते का? तुम्ही जाता का? नाही, आता कोणी जात नाही. पण पूर्वी जायच्या बायका ज्वारीचं पीठ आणायच्या, बाजरीचं द्यायच्या, बाजरीचं द्यायच्या, गव्हाचं आणायच्या, असं उसणं चालायचं. पण ती देणारी बी हुशार आणि घेणारी बी हुशार होते. किती हुशार. ह्या पिठं भरणाऱ्या बायकांच्या पद्धती फार गोड होत्या. तुम्हाला माहित नाही 4 भिंतीच्या आत किचनमध्ये काय चालतं. आम्ही लहानपणापासून पाहत आलोय काका अशी पिठं भरतात. बरं, हे पीठ भरण्याची पद्धत मला आजपर्यंत काय नाही. काय असेल याच्या पाठीमागचं शास्त्र? जे पिठच आहे, जे सुट्टच आहे, त्याला सुट्ट करायची गरजच काय? म्हणजे किती कंजूस आहे आम्ही, किती कंजूस. बरं, देणारी एवढी कंजूसपणे देते, घेणारी काही तुमच्या 2 पावलं पुढची आहे. ठकास महाटक भेटतो की नाही? तुम्ही कितीही म्हणा मी आणि माझं कोणी नाही, ठकास महाटक भेटतो. एका मुलाला मुलगी बघायला गेले, 4 मुलं घरातली कुटुंब, आणि मुलगी बघायला गेल्यानंतर तिथं मुलीच्या आईनं मुलाला प्रश्न विचारला, म्हणजे का हो तुमच्या मुलाचं शिक्षण काय? मुलाची आई म्हटली माझा मुलगा BA शिकलाय. आई म्हटली BA? ते बी उलट, AB ऐकलं होतं, BA नव्हतं ऐकलं. ABCDची लिंक ऐकली होती, BA ठीक आहे. आता आईला मुलाचा राग आला होता. असं कुचकं बोलल्यावर राग येतोच का नाही आपल्याला? मग आम्ही कुठंतरी ती कसर काढतो. म्हणजे भांड्यावर निघल, धुण्यावर निघल, पोरावर निघल, पण ते निघते. मुलाच्या आईनं ते ऐकून घेतलं. ठकास महाटक भेटतो बरं का, ठकास महाटक भेटत राहत. आणि त्या न्यायाप्रमाणे ते विचार केला. आणि मुलाच्या आईनं विचारलं मुलीच्या आईला, काय पण तुमच्या मुलीचं शिक्षण? म्हणजे आमची मुलगी मुलापेक्षा 4 पुढं शिकली. म्हणजे काय? आमची मुलगी BA + MA झाली. आता ही कुठं लावता हिशोब? BA उलट आहे, मग MA सरळ आहे का? M पुढं आलाय आणि मग A पुढे गेलाय, आला गेला, म्हणजे M पुढं आहे, त्याच्या पुढं A आलाय. ठीक आहे. आणि आईला मुलीचं वर्णन करायचं, हरणीसारखी चपळ आहे, कावळ्यासारखी तिची तीक्ष्ण नजर आहे.
गरुडासारखी उंच भरारी घेण्याची तिचे स्वप्न आहेत. मुलाची आई म्हटली थांबा, तिच्यात माणसाचा गुण आहे का नाही? तुम्ही सगळे प्राण्यांचे पक्ष्यांचे गुण सांगताय. ठकास महाटक चढास वडचर माणसं समाजामध्ये भेटतात. जी पीठ सुट्ट करून देते घेणारी काही नाही, तशीच देईल का दाबून दाबून पीठ भरून देईल, ती पण तसंच देते. स्वभाव आहे. 5 तत्वांचा उसना आणलेला देह 5 तत्वांमध्ये विलीन होणार नाही. म्हणजे ज्याच्यासाठी नाथबाबा म्हणतात एखादा वाट सरू प्रवास करता करता एखाद्या टप्प्यावर येऊन थांबतो, पण थांबल्यानंतर तिथं मुक्काम करतो. मुक्काम केल्यानंतर त्या प्रपंचात असलेल्या माणसांच्या सोबत तो रमतो, पण प्राप्त काळ झाली की तो आपल्या वाटेला निघून जातो. म्हणजे चलता साधू बहती गंगा, साधूनं चालत राहावं आणि गंगेनं वाहत राहावं. पैसे असावे जोवरी प्रार्थनांची दोरी. म्हणजे माणसाचा स्वभाव वैशिष्ट्य लक्षात यावं याकरता नाथबाबा 3रं चरण सांगतात. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. पैसे असावे संसार. जो वरी प्राचीनाची दोरी. माणसानं प्रपंच असा करावा, जास्त गुंतू नये. भगवंताचं भजन हे अंतिम सत्य. ऐका, मरण हे आहेच. उपजल्या तुम्ही जन्माला आला, तुम्हाला जावं लागणार आहे. उपज येते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परमजमेगा. जन्माला आलेला जीव आहे, त्याला जावंच लागणार आहे. पण जाताना त्यानं आपलं प्रारब्ध उत्तम करून द्यावं. भगवंताचं भजन सोबत येतं, बाकी काहीही येणार नाही. गर्व करू नका, अहंकारात राहू नका. रावणाचा कडेला गेला नाही. 14 चौकड्यांचं राज्य होतं. कोटी घरे काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनांची 7 कोटी. 80,000 बायका होत्या. 1.25 लाख नातू होते. 1.25 लाख पंतू होते. आखी लंका सोन्याची होती. पण तिथं भगवंताचं भजन नव्हतं. सोबत काही नेता आलं नाही. म्हणून भजन हे माझ्या देवाला आवडतं, काही आवडत नाही. तुमचं घर बंगला काही माझ्या भगवंतानं तुम्हाला मागितलं नाही. देव म्हणतात फक्त एकच, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिनी. फक्त माझं भजन करत चला. तुम्ही भजन करा आणि त्या भजनाची ताकद एवढी, कोटी कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या देवाच्या नावात आहे. म्हणून एवढी मोठी ताकद जर भगवंताच्या चिंतनात आणि नामात असेल तर त्याच्याशिवाय माणसानं दिनरजी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे काही करू नका. फक्त भजन करा. तुम्ही आतापर्यंत टाळ्या नाही वाजवल्या, पण बाबा हो आता तरी वाजवा. विठोबा रखुमाई, Rukmai
माणसाचं चांगलं कशानं होतं ते मगाशी तुम्हाला मी सांगितलं. लीनता असेल तर चांगलं होतं, दृष्टी चांगली असेल चांगलं होतं, आणि तिसरं म्हणजे देवाला शरण गेलं की चांगलं होतं. भगवान परमात्म्याचा स्वभाव असा आहे, जो मज होय अनन्य शरण तयाशी मी निवारी जन्म मरण शरणांगता शरण्य मीची एको. तुम्हाला वाटतं ना तुमचं बळव व्हावं, बळवे झाले शरण गेलो उगविलो नाथ तुकोबराय म्हणतात आम्ही बरं झालं. कुणाला शरण गेलो? देवाला शरण गेलो. इतकं शरण जावं, इतकं शरण आलेल्याला मरण न देणं हा भगवंताचा स्वभाव आहे. देवाला शरण जावं आपलं चांगलं होतं. इथे नाथ बाबा म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही भगवान परमात्म्याचे झालो, आम्ही त्याचं भजन करण्यामध्ये रमलो, कोणाची निंदा केली नाही, कोणाची स्तुतीही कधी केली नाही. आणि स्तुती जर करायची असेल तर आम्ही लाडक्या माझ्या भगवंताची केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. आम्ही फक्त माझ्या भगवंताची स्तुती केली, बाकी कोणाचीही केली नाही, आणि कोणाची निंदा केली नाही, कोणाला नावं ठेवलं नाही. आम्ही फक्त आमच्या वाणीला सवय लावली फक्त भगवंताचंच भजन करायचं. नाथ बाबा म्हणतात बाबा एका जनार्दनी शरण. तुम्ही जर शरण गेला ना कुणाला विश्वात्मक भगवान परमात्म्याला, असे असता भयकवन आयो जगाचा मालक आपला झाला, भीतीची काय गरज आहे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरवणे दिवली. जगाचा मालक हातात आला, जगाचा मालक आपला झाला, भीतीची काही गरज आहे का? घाबरायची गरज आहे का? नाही ना. एखादं लेकरू रस्त्यानं चालत असतं, बापाच्या हाताला धरलेलं असतं, आणि ज्यावेळेला बापाच्या हाताला धरलेलं असतं ना त्या लेकरानं, त्यावेळेला समोर कितीही संकट आली तर ते लेकरू घाबरत नाही, कारण त्याला विश्वास असतो आपल्या कोणावर? आपल्या बापावर विश्वास असतो. आणि बापच एकमेव असा असतो किती संकट आले की झेलणार. लेकराच्या केसालाही धक्का लागून न देण्याचं सांगत एक पित्यात असतो. त्या न्यायाप्रमाणे विठ्यावर उभा असलेला आपला मालक आहे, आपला बाप आहे. तुम्ही संतमाय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तन, तुम्ही आमचे मायबाप आहात, आणि आपली आई आपले बाप आपल्याला संकटात कधीही टाकणार नाही. म्हणून तुकनाथ बाबा म्हणतात आम्ही सांगतो तेवढा ऐका अभंगाच्या शेवटी. एका जनार्दनी शरण किंवा शरण एका जनार्दनी ऐसे असता भय कवळ. हो देवाला शरण गेल्यावर बिहायची गरज नाही, त्याला जे आवडतं ते देत चला. ज्ञानेश्वर माऊली असो येता मग त्यात अवकाश माझ्या बुद्धीला रुचेल पटेल अशा शब्दामध्ये श्रीमंत नाथ महाराजांचा 4 चरणाच्या अभंगाचा भावार्थ तुमच्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच पै पाहुणे मंडळी, काही ग्रामस्थ, प्रतिष्ठित सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातले सर्वच वडीलधारी मंडळीच्या चरणावर सेवा समर्पित करते. पाठीमागं उभे असणाऱ्या आमच्या सर्वच वारकरी संप्रदायाच्या निष्ठावंत महिला, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करते. ज्या कुटुंबांना आज हा संपूर्ण कीर्तनाचा सोहळा आयोजित केला त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. आमचे शिष्टीमध्ये दादा असतील,
आमचं शूटिंग करणारे आमचे काका असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते. या कुटुंबातून एक माय हरवलेली आहे. अभंगाचं चिंतन निरूपण करत असताना मोहामध्ये न गुंतणं, मायेमध्ये न गुंतणं, जरी हा माणसाचा साधूसंत मायबापांनी सांगितलेलं असलं तरी ज्यांच्याजवळ जीव आपला जास्त गुटमळत राहतो, अशी या लोकांमध्ये दोनच देव माणसं आहेत. आणि त्या देव माणसांमध्ये एक असते माई आणि दुसरा असतो बाप. आई आईच असते, बाप बापच असतो. मी तुम्हाला आत्ताची आई सांगत नाही, मी अनुभवलेली आई सांगते. आजींच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती पाहिलं ना तर त्यांनी अपार कष्ट केलेलं हे तुम्हाला जाणवेल. ह्या जुन्या महिला ज्या बसलेल्या आहेत ना, त्या महिलांचा जर विचार केला, त्यांच्या वडिलांचा विचार केला, त्यांच्या कुटुंबाचा विचार केला, त्यांच्या परिस्थितीचा विचार केला तर आम्हाला हे जाणवते, ज्या घरामध्ये एकेकाळी अन्नसुद्धा शिजवलं जात नव्हतं अशा कुटुंबामध्ये वाढणारी काही माणसं आणि काही आया आम्ही पाहिलेत. करोडोची प्रॉपर्टी आज आमच्याकडे आहे, पण सुखाचे दिवस आमच्या वाट्याला नाहीत. पण ज्यांच्या घरी खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, पुरेसं वस्त्र अंगाला मिळायचं नाही, पण ती माणसं त्या परिस्थितीमध्ये सुखी असायचं, त्याला कारणही तशीच होती. जुन्या माणसांचा एकच स्वभाव होता महाराज, जुनी माणसं पैसा वापरायची पण माणसं जपायची. कलियुगामध्ये आम्ही शिकलेली माणसं, सुशिक्षित माणसं, पुढारी झालेली माणसं, पुढं आलेलो माणसं, आम्ही सगळी स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी पिढी, आम्ही आत्ताच्या काळामध्ये पैसा जपतो आणि माणसांचा वापर करतो, ही वस्तुस्थिती निर्माण झाली. ही माणसं एका एका रुपयाला गाठीला गाठ मारून प्रपंचाची उभारी घेणारी होती. एखाद्या बापानं आपल्या मुलीसाठी स्थळ बघायला जावं तर त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर त्या मुलीचं घर बघावं, आजघर असावं, माझघर असावं, तळघर असावं, धान्य साठवण्याकरता जुन्या पद्धतीच्या कणगी असाव्या आणि जमीन भरपूर असावी. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या मुलीला त्या सासूच्या लोकांनी छळ छरावं, अन्न न द्यावं, सासूनं सुनेला मुलाशी आपल्या बोलू न द्यावं, मुलं जेवल्यानंतर कुटुंबातली करती जेवल्यानंतर जेवावं अशी परिस्थिती त्या महिलांची होती. कधी कधी सासू सुनेला अन्नसुद्धा देत नव्हती. त्याचा स्वभाव होता, आपल्या सासूनं आपल्या बाबतीत जे वागावं तीच सासू आपल्या सुनेच्या बाबतीत वागायची, अशी पिढीजात त्यांची पद्धत असायची. भीतीपोटी अन्न न खाणाऱ्या त्या महिला कित्येक रात्री उपाशी झोपायच्या, पण आपल्या आई वडिलांकडे तक्रार करत नव्हत्या. अशा ह्या आज्या वाढल्या, मोठ्या झाल्या. त्यांचे हाल कधी तुम्ही पाहिलेत का? कधी त्यांना दवाखाना होता का? त्यांना कधी हॉस्पिटल माहिती होती का? त्यांना बाळणपण काय माहिती होतं का? त्यांना दवाखाने माहीत नव्हतं, त्यांना सिझरिंग माहीत नव्हतं. आज आमच्याकडे पावला पावलाला दवाखान्यात त्या महिलांनी ते दिवस कसे काढले याचा कधी विचार केला का? माझी मुलगी जर घरात उपाशी राहिली तर शेताच्या बांधावर जाऊन कुठेतरी ती फळं खाऊन पोट भरेल असा विचार करणारा त्या काळातला बाप होता. आज आमच्या बापाला वाटतं माझ्या मुलीच्या पायाला सुद्धा काटा टोचणार नाही, एवढ्या सुखात मुलगी द्यावी दादा हो, ती त्या सुखात राहील याची गॅरंटी आहे का? मातृत्व जगत असताना त्या मातृत्वाची धार काय असते हे आम्हाला कळतच नाही. कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती, कोण दुधाची उत्पत्ती करतं त्या आईच्या शरीरामध्ये कधी विचार केला का? जिनं स्वतःच्या रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलं त्या आईला तुम्ही तुमच्यासारखी सुशिक्षित मुलं प्रश्न विचारतात, आमच्यासाठी काय केलं? मी सांगेन त्या मुलांना, तू आईला प्रश्न विचारतो ना दादा, तू माझ्यासाठी काय केलं? त्या मुलांना 17 उभं राहावं उन्हात, 2 किलोचा दगड पोटाला बांधावा आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करावं, त्याला जाणीव होईल माझ्या आईने मला पोटात वागून कष्ट कसे केले असते. ज्या वेळेला बाळणपणाच्या काळात ती सोसत असते त्यावेळेला दवाखान्यामध्ये प्रत्येक जण आनंदानं बाहेर विचार करत असतो, मुलगा होईल का मुलगी होईल, याला फोन करावा त्याला फोन करावा, आनंदानं सगळेजण एकमेकांशी आनंदाचा संवाद करतात. पण कधीतरी जिनं यातना सहन केल्या, तिच्या दुःखाची चळ, तिच्या दुःखाच्या यातना, तिच्या वेदना कोणाच्या तरी अंतःकरणामध्ये उमटल्या का? कधी तिला जाऊन विचारलं का तुझं दुखतंय का, तुला त्रास होतोय का, असं विचारणारं कोणी आहे का? बाळ जन्माला आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगावं, बाई तुम्हाला मुलगा झाला, अरे आपलं शरीर फाडलं गेलंय ह्याची तिला चिंता नसते, फक्त ती विचारते माझं बाळ सुखी आहे का? एवढा शब्द तिच्या आयुष्यातून मुखातून बाहेर पडावा आणि चेहऱ्यावर तिच्या हसू उमटावं. मला वाटतं आईच्या जीवनातला सगळ्यात सुखद क्षण तो तेवढाच असावा. कितीही कराने दिलं तुमच्यासाठी, कितीही मरमर मरू दिलं तुमच्यासाठी, तिच्या कष्टाची जाणीव तुम्हाला कधी झाली? लहानाचे मोठे होत असताना तळहाताचा फोड्यासारखा पाळणा करून तुम्ही ना तिने वाढवलं, जगवलं, पोचलं. एका वस्त्रावर तिने दिवस काढले, दुकानातून चालताना तुमच्यासाठी वस्त्र खरेदी केली, पायातली चप्पल तुटली कधी तिने शिवून वापरली, पण तुमच्या पायामध्ये कधी चप्पल तुटकी बघितली नाही. ती माय कधी दिसली? गाठीला पैसे मारून, पदराला पैसे मारून गाठीला साठवून ठेवणारी माय कधी तुमच्या लक्षात आली? तिला तुमच्या आवडी जपल्या, तिला तुमच्या निवडी जपल्या, कधी तिची आवड तुम्ही विचारली? तिला तुम्हाला विचारावं तुम्ही जेवलात का, कधी तुम्ही तिला विचारलं तू जेवलीस? 10 वेगाने गाडीवरती प्रवास करणारी ही आमची
गावची सगळी तरुण पोरं आज आईला म्हणतात तू आमच्यासाठी काय केलंस, आमच्यासाठी जागा जाऊ नको, माझा स्वयंपाक बनवत जाऊ नको, तुझ्या हाताला हात चव नाही. जिने आयुष्य बेचव जगली पण तुमच्या आयुष्यामध्ये रुचकता आणली त्या आईला विसरला. बाहेरून जर मुलगा रात्री 12 वाजता घरी आला तर बाप दारात उभा असतो. 2 चपराक मारण्याकरता त्याचे हात सरसवतात. एवढ्या रात्री तू बाहेर काय करत होता म्हणून बाप 2 हाताची चपराक घेऊन पुढे जावेल. भाऊ कानाला धरून पिरगळेल आणि मोठा या अधिकारनं विचारेल. बहीण अधिकारनं विचारेल तुला अक्कल नाही का, तुला सांगता येत नाही का. पण स्वयंपाक घरातून बाहेर येईल, आपल्या पदराला हात पुसेल, आपल्या लेकराच्या समोर जाईल आणि त्याला एकच प्रश्न विचारले, एवढा वेळ बाहेर होतास ना, भूक लागली असेल, तू जेवलास का, एवढा प्रश्न विचारणारी फक्त माई असते. अरे तिला कधी विचारलंस का बिछाण्यावर पडल्यावर तुला भूक लागली का, तू जेवलीस का, कधीतरी तिच्या भावना कोणी समजून घेतला, कधी तिलाही मन आहे असं कधी कोणी विचार केला, कधी तिला तुमच्या सुखासाठी स्वतःचं अख्खं आयुष्य जाळलं, त्या आईला कधी तू का जळत होतीस असं कधी विचारलं. तुमची ताकद झाली तिच्याशी बोलण्याची, तिनं केलेल्या कष्टाची जाणीव कधी पाडा तिनं तुमच्यासमोर नाही वाचला. तुम्हाला केलेला दवाखान्याचा खर्च कधी त्या आईनं त्या बापानं लिहून नाही ठेवला. आज आम्ही एवढी फाटकी मुलं कट्ट्यावरीची संपत्ती कमावतो पण आई वडिलांना केलेल्या खर्चाचा हिशोब लिहून ठेवतो. एवढी दुर्दैवी आम्ही, नाही कळत आम्हाला माय, नाही कळत आम्हाला बाप. जेव्हा ती 4 चौघांच्या खांद्यावर जाते ना तेव्हा कळते आई, जेव्हा तिची कूस विसावलेली संपते ना तेव्हा कळते आई, जेव्हा दारातली तुळस सुद्धा सुकते ना तेव्हा कळते आई, जेव्हा स्वयंपाक राबवलं होतं ना तेव्हा कळते आई, गोट्यातली हंबराची गाय थांबते ना अरे तेव्हा कळते माझी आई. तेव्हा ती इथं नसते. आयुष्यभर तिनं सगळ्यांची बोलणी ऐकली, ती कधीच बोलली नाही, आबोल राहिली. आज ती मुकी होते तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलायला जाता तेव्हा कळते तुम्हाला आई. उंबरठ्यावर उभं राहून हातामध्ये भाकरीचा तुकडा तांब्यावर पाणी घेऊन तुमच्यावर ओवाळून टाकायला उभी राहते ती माझी आईच असते. शेतामध्ये झालेलं धान्य पसा पसा पोरींच्या नावानं बाजूला काढते ती माझी आई. स्वतःला घेतली ती साडी लेकिन आवडते म्हणून तिच्यासाठी ठेवणारी आईच असते. स्वतःच्या साडीला दंड घालून नेसणारी आईच असते रे. कळतच नाही. हरवल्यावर विचारावं. अनेक माणसं जवळ येतील, शाबासकीची थाप टाकतील, प्रेमाने जवळ घेतील पण तो स्पर्श कधीच भेटत नाही. जन्मल्यानंतर पहिल्यांदा जिच्या हातात होतो आणि आयुष्यभर जिच्या मायेनं प्रेमानं आपण उथमलेलो असतो तो स्पर्श कधीच भेटत नाही जेव्हा ही माणसं हरवतात. कळतच नाही ती लोक कधी. कळवून घ्या त्यांना, बोलत चला त्यांच्यासोबत. माती आड गेलेला देह कधीच परत येत नाही. त्यांच्या भावना समजून घ्या. मला तुम्हाला काही सांगायचं नाही, बाकी एवढंच सांगते फक्त, ही माणसं भोळी आणि बाबडी असतात. 2 शब्द प्रेमानं बोलावं एवढ्यासाठी ओथंबलेली असतात. त्यांना फक्त तेवढंच द्या. करोडोच्या गाडीत बसवा म्हणत नाहीत, कोट्यावधीच्या घरात जागा द्या म्हणत नाहीत. फक्त 2 घास प्रेमाने त्यांच्यासोबत बसून खा. त्यांनी तुम्हाला प्रेमानं भरवलंय, तुम्ही त्यांना प्रेमानं भरवा. एवढीच अपेक्षा करतात रे ही साधी माणसं. ही माणसं जपा. यदा कदाचित माझ्याकडून काही चुकीचं गेलं असेल बोलण्याच्या ओघात तर सर्वांच्या हात जोडून क्षमा मागते. हा नवदानानं कोणाचा अंत करून दुखावला असेल तर मला उदार अंतकरणानं क्षमा करा. झालेली सेवा माझ्या पती परमेश्वरांच्या, सद्गुरूंच्या, माझ्या चुलत्यांच्या, हरिभक्तपरायण गजानन महाराज सुद्धा श्री क्षेत्र कारोडी, माझे गुरुवारी हरिभक्तपरायण रामदेव महाराजच्या भांडवडस्कर आळंदी यांच्या चरणावर समर्पित करते. आज माझे काका, त्यांच्याकडे मी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा कीर्तन केलं, पहिल्यांदा कीर्तनाला उभे राहिले. माझ्या कीर्तनाची सुरुवात केली आदरणीय आमचे उत्कृष्ट कीर्तनकार आमचे कृष्णाचे काका धर्माजी भाई श्री क्षेत्र लालून. आज माझी काकी आणि काका कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करते. ज्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी यमुनाताई ज्ञानदेव जाधव आईंना भगवान परमात्मा त्यांच्यामध्ये विलीन करून घ्या. त्यांच्या परिवारामध्ये सुख शांतीचं वातावरण राहावं एवढी विनंती करते. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित छोट्याशा सेवेला पूर्ण करा. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय
कुठून बरा सर घरात त्यांनी फुलं घ्या हातामध्ये फोटो जवळ वारवेळ ढाला उभा पांडुरंग वैभवासी रंग गुलाबी काळी विठू आभासी भावला उडी सहित झाला वारवेळ ढाला उभा पांडुरंग वैभवासी रंग गुलाबी मुंडली कमला विठोर श्री ज्ञानदेव तुकारामला भाऊ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय